उभारणी कशी करता येईल छोटी छोटी, म्हणजे अगदी मायक्रो लेवलला आपण जसं म्हणतो ना, तसं गावागावात एवढं सर्वदूर पसरून त्या 100 डिस्ट्रिक्टमध्ये सुरुवातीला 100 डिस्ट्रिक्ट घेतलेत. ही पुढे वाढेल निश्चितपणे पुढच्या बजेटला. परंतु अशा पद्धतीने म्हणजे उत्पादकतेवर जो आपण म्हटलं की भर, तो ह्या योजनेतनं आपल्याला एकदम दिसून येतो आहे. आणि तसंच त्यांनी राज्य आणि केंद्र सरकार या दोन सरकारांनी एकत्र काम करून अशा प्रकारचंही त्यांनी एक मेकॅनिझम तयार केलं की ज्याच्यामध्ये संपूर्णपणे म्हणजे तुम्ही शेतकरी, याच्यामध्ये तरुण शेतकरी आहेत किंवा तुमच्या रुरल एरियातले जे युवक आहेत, त्या युवकांचंच पुढे कृषी क्षेत्राला मोठं योगदान होणार आहे. त्यांनी तो एक क्षेत्र सोडून दुसरीकडे जाऊ नये. त्याचबरोबर एक तरुणांनी म्हणून एक आपली जी उत्पादकता आहे ती त्याच्यात आणावी. आपलं कौशल्य विकास तिथे केलं जाईल. त्यांना टेक्नॉलॉजी जी लागते हे संपूर्ण तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं जाईल आणि हे छोट्या छोट्या शेतकऱ्यांनाही त्याच्यात इन्क्लूड केलं जाईल. अशा पद्धतीने करून याच्यासाठी एक 100 वेगळे डिस्ट्रिक्ट निर्माण केलेले आहेत. तर ह्या 200 डिस्ट्रिक्टमधनं जे काम होणार आहे ह्याच्यातनं एक उत्पादकता विकास आणि याची फळं आपल्याला, आणि हे काय ॲग्रिकल्चरचं एक असतं की 6 महिन्यात किंवा 1 वर्षात आपल्याला 2 हंगाम बघता येतात की खरीप आणि रब्बी. त्यामुळे ह्याचे जे परिणाम असतात ना, हे एका वर्षात म्हणजे एका आर्थिक वर्षात आपल्याला दृश्य स्वरूपात दिसू शकतात. म्हणजे आपण याचे निश्चितपणे पुढच्या 1-2 वर्षामध्ये याचा एक उत्पादकतेवर चांगला परिणाम आपण निश्चित बघू शकतो. उदयजी, जसं शेती क्षेत्र हे फार महत्त्वाचं आहे, त्यावरती फोकस आहेच, पण यावेळेला एक आणखी केलेलं आहे की पर्यटनामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती अर्थचक्र धावू लागतं. असे अनेक देश आहेत जे फक्त पर्यटनावरतीच खूप वेगानं मोठे झालेले आहेत. यावेळेला पर्यटन स्थळांच्या देखील वाढावं यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक केलेली आहे. धार्मिक स्थळावरचं पर्यटन वाढावं यासाठी गुंतवणूक केली आहे. तर याच्यामुळे कशा प्रकारे वेग येईल असं वाटतं तुम्हाला? सर्वप्रथम म्हणजे आपल्याकडे आता 126 विमानतळ झालेली आहेत. आणि जर आपण स्वातंत्र्य काळानंतरचा जर विचार केला तर जवळजवळ ह्या साधारण 11 वर्षामध्ये दुप्पट झाली आहेत. धार्मिक स्थळांचा जर विचार केला तर ज्याला आपण रिलिजियस टुरिझम म्हणतो तो दिवसेंदिवस वाढतोय आणि तरुणाई आहे ना ही नेहमीच टुरिझमकडे आकर्षिली जाते. आणि त्या जेव्हा आपण म्हणतो की इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप करतो तर ह्या मला वाटतं त्याचा एक धार्मिक स्थळ आपण एक मेजरच भाग आहे. आणि आता आपण बघितलं की कित्येक ठिकाणी टर्नेल्स बांधले किंवा हायवेज बांधले, याची कनेक्टिव्हिटी, कारण आपल्याकडे प्रेक्षणीय स्थळ भरपूर आहेत आणि या प्रेक्षणीय स्थळांमध्ये मोठ्या प्रमाणावरती धार्मिक स्थळ आहेत. आणि आताच आपण जर कुंभमेळ्याचं उदाहरण घेतलं तर प्रचंड प्रमाणावर तिकडे प्रयागराजला लोक जात आहेत. 45 कोटीपेक्षा जास्त. प्रयागराज नंतर अयोध्येला जातात. म्हणजे अयोध्येने तर असं जाहीर केलं की तुम्ही आता इकडे येऊ नका कारण इथे गर्दी होते. म्हणजे आणि त्याशिवाय ज्याला आपण म्हणतो वाईल्ड लाईफ टुरिझम पण आपल्याकडे वाढतो, जो तरुणाई आपल्याला माहिती आहे की त्यांचे ॲप्स आहेत त्याच्याकडून ते करतात. म्हणजे आणि रिलिजियस टुरिझम अर्थातच ज्येष्ठ नागरिक करतात. म्हणजे असं तोलून आपण बोलत नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणी जे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, कारण शेवटी हा आपण जसं म्हणतो की शेतीवरती खर्च केला पाहिजे, पण शेतीच्या जोडीने हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जी भारताचा आता मोठा फोकस आहे तो तसाच चालू राहतोय. आणि त्याच दृष्टीने मला वाटतं जेव्हा टुरिझम म्हणतो तेव्हा रिलिजियस टुरिझम सुद्धा त्याच्यामध्ये आला आणि त्याचंच हे द्योतक दिसतंय की अजून विमानतळ आपण वाढवणार आहोत आणि 2030 पर्यंत पण हा असाच फ्लो चालू राहणार याचा सरकारने मानस जाहीर केला. कारण की एक जेव्हा पर्यटक येतो आपल्याकडे तेव्हा तो अनेक उद्योगांना मदत करत असतो आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रोजगार वाढत असतो. सोनल, तुम्हाला विचारायचं? हां, बरोबर आहे. आपण आता कृषी उत्पादकतेविषयी बोललो. मिलिंद सर, मला विचारायचं आहे की शेतीशी संलग्न जे स्टार्टअप्स आहेत किंवा MSME आहेत तर त्याची प्रगती कितपत तुम्हाला दिसते आणि त्याच्यासाठी सरकारकडनं काही वेगळी ट्रीटमेंट किंवा वेगळ्या सवलती देण्यात येतात का? तुम्ही जर बघितलं असेल तर मागच्या बजेटमध्ये PMFME नावाची एक योजना ही सुरू केली होती, जे कृषी आधारित प्रॉडक्ट जे आहेत ते बनवण्यासाठी. त्याचबरोबर ॲग्री इन्फ्रा फंड, एक फंड त्याच्यासाठी क्रिएट केलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर खरं म्हणजे हे डीपटेक आणि टेक्नॉलॉजी बेस स्टार्टअप आणि हे सगळे आहेत, परंतु अलीकडच्या काळामध्ये ॲग्री स्टार्टअप्स जे आहेत त्याचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. आणि त्याच्यासाठीचं फॅसिलिटेशन जे आहे नाबार्डच्या माध्यमातून असेल, स्टेट गव्हर्नमेंटच्या विविध माध्यमातून असेल आणि हे ॲग्री इन्फ्रा फंडच्या माध्यमातून स्टार्टअप्सची जी संख्या आहे ती वाढत चाललेली आहे.
आणि तुम्ही मागच्या 5-10 वर्षामधलं जर बघितलं, जर जे भारतातले जे स्टार्टअप्स आहेत त्या स्टार्टअप्सनी, कोणत्या स्टार्टअप्सनी FDI सगळ्यात जास्त अट्रॅक्ट केली असं जर आपण बघितलं तर ते फिनटेक ऑफकोर्स ते पहिल्या नंबरवरती आहेत, दुसऱ्या नंबरवरती फूडटेक आहेत, तिसऱ्या नंबरवरती लॉजिस्टिक आणि ॲग्रीटेक जे आहेत हेही त्या लिस्टमध्ये त्याची वाढ होताना दिसते आहे. फूड प्रोसेसिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक याच्यामध्ये येत आहेत, विशेषतः महिलांनाही याच्यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप ज्या महिला आहेत त्यांनाही फूड प्रोसेसिंगचे युनिट्स उभं करण्यासाठी साठीचीही मदत या सगळ्या ह्याच्यामध्ये जाहीर झालेली आहे. श्रीकांतजी, आता तेलबियांना प्रोत्साहन देणं, त्या संदर्भातले जे कुठले उद्योग असतील त्यांच्यासाठीचे मोठ्या मोहिमा राबवणं आणि त्याचप्रकारे जो महाराष्ट्राच्या दृष्टीने देखील एक अत्यंत जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे कापूस उत्पादन. कापूस उत्पादनासाठी देखील एक योजना आपण आणलेली आहे केंद्र सरकारने, तर त्याचा कसा एकूण सर्वांगीण आणि सर्वंकष फायदा होईल असं दिसतंय? निश्चितच, कारण कापूस, आपण सुरुवातीला कापूस घेऊया तर कापसामध्ये भारत म्हणजे 1 किंवा 2 जगात कधी 1 नंबरवर किंवा 2 नंबरवर असतो उत्पादनाच्या बाबतीत. परंतु आपण बघितलं असेल तर तरीही आपल्याला कापूस आयात करायला लागतो अनेकदा, आणि आपल्या इथे कापसात तंत्रज्ञान तेवढं नसल्यामुळे आपल्या कापसाचा जो दर्जा आहे तो दर्जा थोडासा कुठेतरी जागतिक कापसाच्या तुलनेत कमी पडतो. त्यामुळे काय होतं, वर्षानुवर्ष गेले आपला कापूस हा जगात जी किंमत असेल, जागतिक किंमत कापसाची, त्याच्यापेक्षा 10% डिस्काउंटला असतो. याच्यामधनं आपण अनेक अब्ज डॉलर्सचं गेल्या काही वर्षात नुकसान सोसलं आहे. तर हे कुठेतरी मुळापासून या प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हे जे कॉटन मिशन 5 वर्षासाठी जे आज सुरुवात केलेली आहे, म्हणजे जाहीर केलेलं आहे, हे एकतर कापसाची उत्पादकता, कारण यापुढे आता जमीन अधिक मिळत नाही, उलट शहरीकरणामुळे जमिनी कमीच होत आहेत, जमिनीची उपलब्धता. मग कुठेतरी आपल्याला उत्पादकता वाढवायला लागेल. म्हणजे कापसाची उत्पादकता वाढवली की अर्थातच आपण जागतिकदृष्ट्या अधिक स्पर्धाक्षमही होतो, कारण आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं असेल त्याच्यात त्यांनी म्हटले की तंत्रज्ञान वगैरे हे सगळं देणार, टेक्नॉलॉजी देणार, परंतु एक्स्ट्रा लॉंग स्टेपल फायबर जे आज आपण इजिप्त, आफ्रिका किंवा अनेक ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या देशातनं, ब्राझीलही आलं त्यात, इथून आपण कापूस आयात करतो. म्हणजे कापसाचा जगातला पहिला उत्पादक असून आपण कापूस मोठ्या प्रमाणात जवळ 20 लाख ते 30 लाख गाठी आयात करतो. हे आपल्या देशासाठी निश्चितच चांगलं नाही. म्हणजे फॉरेन एक्सचेंज त्याच्यामुळे जाणं ही वेगळीच गोष्ट आहे, पण तरीसुद्धा आपल्यासारख्या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेला हे मान्य नाही. मग याच्यासाठी एक्स्ट्रा लॉंग स्टेपल फायबर चा उत्पादन कसं वाढेल हेही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं आहे. त्याच्यासाठी सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा संपूर्ण वापर केला जाईल आणि याच्यात नाही कुठेतरी शेतकऱ्यांचा इन्कम निश्चितच वाढेल, पण त्याचा इनडायरेक्ट फायदा जो अप्रत्यक्ष फायदा आहे आपली टेक्स्टाईल एक्सपोर्टचं जे आपलं जे पोटेन्शियल आहे, आपली संभाव्यता आहे की आपण जगामध्ये टेक्स्टाईल एक्सपोर्टर म्हणून आज आपण बघतो बांगलादेशमध्ये जी अराजकता निर्माण झाली आहे, त्यामुळे ऑलरेडी आपल्या देशामध्ये टेक्स्टाईल निर्यातीचे भरपूर मोठ्या ऑर्डर्स आले आहेत. पण त्याच्यामध्ये कुठेतरी क्वालिटीचा जो कापसाचा क्वालिटी असेल याच्यामध्ये ते किंवा उत्पादकता असेल, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धाक्षमतेत आपण कमी पडतो, ऑर्डर्स नाही तसं नाही. मग हे जर आपण बघितलं तर टेक्स्टाईलमध्ये सुद्धा आपण लीडर होऊ शकतो. आपण व्हिएतनाम असो किंवा जगामध्ये बांगलादेशला तर आपण सहज मागे टाकू, परंतु व्हिएतनाम असो, चायना यांच्याशी आपण थेट स्पर्धा करणं असा ह्याच्यामध्ये खूप लॉंगर ड्युरेशन आपण बघितलं तर लॉंग टर्म इम्पॅक्ट ह्याचा खूप मोठा आहे. आणि तुम्ही खाद्यतेला तेलबिया म्हटलं, खाद्यतेल हे आपलं मिशन चालूच आहे. गेल्या वर्षी त्याच्यात 10,000 कोटीचे गेल्या बजेटमध्ये त्याच्यासाठी प्रावधान केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काम चालूच आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन निश्चित केलं, परंतु त्याच्याही पेक्षा जास्त की आपल्या महाराष्ट्रासाठी असेल किंवा देशासाठी आपण बघितलं असेल, हे गेलं वर्ष आपण बघितलं कडधान्य, तूर, उडीद याचे जे भाव याच्यामुळे संपूर्णपणे चर्चेत राहिलेलं आणि कायम टीका, आणि त्याच्यामधनं कडधान्य आयात ही यावर्षी आपली 30,000 कोटी होणार आहे. तर ही कडधान्यात आत्मनिर्भरता, म्हणजे मगाशी म्हटलं कृषी उत्पादकता, त्याच्याबरोबर आत्मनिर्भरता कृषीमध्ये, त्याच्यामध्ये हा कडधान्य उत्पादन वाढवणं आणि त्याच्यामध्ये 6 वर्षाचं जे मिशन लॉन्च केलं आहे की त्याच्यामध्ये आपण कडधान्यामध्ये आत्मनिर्भर होऊ. आज नाही म्हटलं तरी आपण 50 लाख टन तरी दरवर्षी आयात करतो. आता परत आयात करायला लावलं 50 ते 60 लाख टन. याच्यामध्ये 30,000 कोटी जर दरवर्षी जाणार असेल, खाद्यतेलामध्ये 1,25,000 कोटी, म्हणजे
1,60,000 कोटीच्या आसपास आपण ह्या 2 गोष्टींमध्ये जर आपलं परकीय चलन जाणार असेल तर इथे मोठा स्कोप निश्चित आहे. आणि म्हणून ही कडधान्यातली जी आत्मनिर्भरता आहे